आदिवासींच्या जमिनीच्या कथित बेकायदेशीर हस्तांतरण प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल अशी घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत केली। नरेंद्र मेहता यांच्या 7-11 कंपनीने तहसीलदारांशी संगनमत करून आदिवासींची जमीन बेकायदेशीररित्या घेतल्याचं आढळून आल्याचं त्यांनी सांगितले। संबंधित जमीन पुन्हा आदिवासींना परत देण्याचे निर्देश देण्यात आलेत अशी माहितीही बावनकुळे यांनी दिली। तसंच या प्रकरणात 7-11 कंपनीवरही नियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल असं त्यांनी स्पष्ट केले। याशिवाय स्टॅम्प ड्युटी चोरी प्रकरणात अहवाल प्राप्त झाल्यानंतर दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असंही त्यांनी विधानसभेत सांगितले। या ठिकाणी मीरा भाईंदरचे प्रकरण आपण काढलं होतं, त्यावरही चर्चा करत होतो। आपण जो भ्रष्टाचाराचा आरोप केला, विजय वडेट्टीवारांनी काही गोष्टी मांडल्या, यामध्ये जे 3 प्रकरण आपण दिले होते, त्यामध्ये पहिल्या प्रकरणामध्ये या ठिकाणी तहसीलदार यांनी सर्व वारसांना संधी न देता एकतर्फी नाव कमी केलं आहे। तहसीलदार दोषी दिसतात आहे। आदिवासी जमिनीमध्ये हिअरिंग द्यावी लागतं, दिली गेली नाही। तर ही केस नाही, मी तेही सांगतो तुम्हाला, हेही सांगतोय याच्यामध्ये आम्ही कारवाई करतोय आणि ही जमीन शेतकऱ्यांना रिस्टोर होईल, आदिवासी शेतकऱ्यांना परत जाईल। यानंतर 7-11 प्रायव्हेट लिमिटेडमध्ये सुद्धा या ठिकाणी आदिवासी जमीन परत करण्याचा निर्देश दिलेले आहेत। ती जमीनसुद्धा हडप करण्यात आली होती, त्याचाही रिस्टोर करण्याचे अधिकारी दिलेले आहेत। तिसरी जमीन जी होती, निर्मला बाबू नाईकनी जी तक्रार केली होती, ती जमीनसुद्धा मी आपल्याला डिटेल पाठवतो। ती जमीनसुद्धा आता याची रक्कम सभागृहाची वेळ कामकाज संपेपर्यंत वाढवण्यात येत आहे। तर ही सुद्धा 3ही प्रकरणामध्ये आम्ही पूर्ण कारवाई या ठिकाणी केलेली आहे। दुसऱ्या या ठिकाणी सांगितलं होतं आपण की स्टॅम्प ड्युटीचा घोटाळा, तो स्टॅम्प ड्युटीचा घोटाळा पूर्ण तपासतो आहे। इतका 63 प्रकरणाचा घोटाळा आहे, म्हणजे घोटाळा म्हणजे तुमचा आरोप आहे, घोटाळ्याचा आरोप 63 प्रकरणाचा आहे। 63 प्रकरणाचा घोटाळ्याचा आरोप आहे। 4 प्रकरणं सध्या आम्ही फायनल याच्यावर आलेलो आहोत। त्यामध्ये 4,54,00,000 इतकी स्टॅम्प ड्युटी त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने कमी केली होती। त्यापैकी 3,46,00,000 आम्ही परत आणलेले आहे काल, आणि 1,06,00,000 परत घेतो। हे 4 प्रकरणाची आहे। 63 प्रकरणं तपासाचे बाकी आहे। त्यामुळे मीरा भाईंदरमध्ये गडबड झाली का? तर गडबड झाली होती। तुम्ही लक्षवेधीमध्ये हे आणून दिली सरकारच्या लक्षात, त्याबद्दल आपले आभार मानतो। आणि मी आपल्याला आश्वस्त करतो की मीरा भाईंदरचे संपूर्ण मुद्रांकाबद्दल झालेला जेवढा काही गैरव्यवहार आहे तो आम्ही AGच्या माध्यमातून तपासतो आहे, ॲडज्युडिकेशनच्या माध्यमातून दुरुस्त करतो आहे। पण मीरा भाईंदरमध्ये या ठिकाणी मुद्रांकाचा गैरव्यवहार झाला होता का, ते निदर्शनात येत। ऐरोली मुलुंड मार्गावर धावत्या मालवाहू मिनी टेम्पोला अचानक आग लागल्याची घटना घडली। सुदैवानं चालकानं प्रसंगावधान राखत वाहन थांबवल्यामुळे या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही। घटनेची माहिती मिळताच ऐरोली अग्निशमन दलानं तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणले। आगीमुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झालाय। दरम्यान आग लागण्याचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही। संबंधित यंत्रणेकडून पुढील तपास सुरू आहे। भिवंडी शहरातील कोंबडपाडा परिसरातील प्रणिता कॉम्प्लेक्स या 4 मजली इमारतीच्या बी विंग मधील तळमजल्यावरील एका घराचा स्लॅब अचानक कोसळलाय। या दुर्घटनेत दूरदर्शन संचासह घरातील काही साहित्याचं मोठं नुकसान झालंय। घटना घडली त्यावेळी घरातील सदस्य सतर्क असल्यामुळे मोठी दुर्घटना टळली। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा गंभीर दुखापत झालेली नाही। घटनेनंतर परिसरात काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं। इमारतीच्या सुरक्षिततेबाबत नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे।